नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जसे की मित्रांनो, आपण मागील काही दिवसापासून पोस्टमॅन व मेल गार्ड यांच्या परीक्षेची प्रिपरेशन आपण तयारी करून घेत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र या विषयातील कशा प्रकारचे क्वेश्चन परीक्षेला विचारले जाऊ शकतात या विषयी आपण चर्चा करणार आहोत व तसेच मागील काही परीक्षांमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारले पण गेलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, आपण आजचा हा लेक्चर स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आजच्या आपल्या या सिरीजमधला पहिला क्वेश्चन असा आहे की मक्तेदारीतील उत्पादन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत कार्यक्षम असते? तर ए तृतीय प्रमाण मूल्यभेद, बी द्वितीय प्रमाण मूल्यभेद, सी प्रथम प्रमाण मूल्यभेद, डी जेव्हा मूल्यभेद केला जात नाही. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे मित्रांनो सी प्रथम प्रमाण मूल्यभेद केला जातो. तर आपला दुसरा क्वेश्चन असा आहे मित्रांनो, पिगू प्रणीत अर्थसहाय्य म्हणजे हा एक संस्कृत शब्द आहे, याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर ए बाह्यात असताना असू शकत नाही, बी म्हणजेच पिगू प्रणीत कर असतात, सी पिगू प्रणीत डॉलरमध्ये मोजले जाते, डी उत्पादनाला सामाजिकदृष्ट्या इष्टतम उत्पादनाच्या पातळीकडे नेतात. तर याचा आन्सर आहे मित्रांनो डी उत्पादनाला सामाजिकदृष्ट्या इष्टतम उत्पादनाच्या पातळीकडे नेतात. तर असे क्वेश्चन परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तर आपला तिसरा क्वेश्चन असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या वस्तूची मागणी अधिक लवचिक असते? असा क्वेश्चन आहे. तर याचे ऑप्शन्स आहेत, ए ज्या वस्तूला पर्यायी वस्तू नसतात, बी ज्या वस्तूला जवळचे पर्याय असतात, सी ज्या वस्तूला उत्पादनाचा थोडा भाग खर्च केला जातो, डी ज्या वस्तूचा उपभोग लांबणीवर टाकता येत नाही. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे मित्रांनो 2 म्हणजे बी या क्वेश्चनचं आन्सर आहे. तर आपला चौथा क्वेश्चन असा आहे मित्रांनो, रेषीय मागणी वक्र असणाऱ्या मक्तेदारी उद्योग संस्थांची सीमांत प्राप्ती तेव्हा किमती एवढी होते जेव्हा मागणीची लवचिकता ही ऑप्शन शून्याकडे असते, बी उणे होते, सी अनंताकडे जाते, डी 1 कडे जाते. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे मित्रांनो सी तर लवचिकता ही अनंताकडे जाते. तर आपला पाचवा क्वेश्चन असा आहे मित्रांनो, हे रोमन अंक आहेत. तर एक किंमत बदलाचा उत्पादन परिणाम नेहमीच धन असते, 2 किंमत बदलाचा पर्याय येता परिणाम नेहमीच किंमत बदलाच्या विरुद्ध दिशेने जाणारा ऋण असतो. तर हे विधान आहेत, आपल्याला सत्य आहेत, असत्य आहेत का दोन्ही बरोबर आहेत किंवा दोन्ही चूक आहेत असं आपल्याला ओळखायचं आहे. या टाईपचे क्वेश्चन परीक्षेला जास्तीत जास्त विचारले जातात. त्यामुळं कन्फ्यूज व्हायचं नाही, फक्त प्रश्न नीट वाचायचा, व्यवस्थित वाचायचा, शांत डोकं ठेवून वाचायचं, याचं उत्तर आपल्याला आपोआप सुचेल. तर ए विधान 1 सत्य आहे पण 2 नाही, बी विधान 2 सत्य आहे पण 1 नाही, सी विधान 1 आणि 2 दोन्ही सत्य आहेत, डी विधान 1 आणि 2 दोन्ही असत्य आहेत. तर याच्यापैकी ज्याचा आन्सर जे आहे मित्रांनो, याचा आन्सर आहे बी विधान 2 सत्य आहे पण 1 नाही. म्हणजे किंमत बदलाचा पर्यायता परिणाम नेहमीच किंमत बदलाच्या विरुद्ध दिशेने जाणारा ऋण असतो. हे विधान बरोबर आहे, परंतु याचं जे पहिलं आहे ते चुकीचं आहे. याचा आन्सर जे बी आहे. तर आपला 6वा क्वेश्चन असा आहे, सर्वसाधारणपणे मक्तेदारीमध्ये उत्पादित केलेल्या वस्तूंची इतर वस्तू सेवांच्या संदर्भातील छेदक लवचिकता ही ए खूप जास्त असते, बी मध्यम असते, सी खूप कमी असते, डी ही 1 असते. तर जी छेदक लवचिकता आहे का ती खूप कमी असते, म्हणून याचा आन्सर आहे का मित्रांनो ते आहे सी. तर 7वा क्वेश्चन आपला असा आहे की निर्बळ अल्जंधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात ऑप्शन्स पाहूया, ए खूप उद्योग संस्था एकजिन्सी वस्तूचे उत्पादन करतात, बी कमी उद्योग संस्था एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करतात, सी कमी उद्योग संस्था विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात, डी कमी उद्योग संस्था विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. तर निर्बळ अजंधाकार म्हणजे असा बाजार ज्यात कमी उद्योग संस्था एकजिन्सी वस्तूचे उत्पादन करतात
असा आहे मित्रांनो याचा आन्सर. तर याचं म्हणून आन्सर जे आहे का ते आहे बी. तर आपला 8वा क्वेश्चन असा आहे की बाजार यंत्रणा खालीलपैकी कुठली गोष्ट देऊ शकत नाही. तर याचे ऑप्शन्स आहे ए किमती, बी अस्पर्ध वस्तू कार्यक्षमतेने, सी पुरवठा आणि मागणी, डी समतोल. तर बाजार यंत्रणा कोणती गोष्ट आपल्याला देऊ शकत नाही, तर अस्पर्धा वस्तू व कार्यक्षमतेने ही गोष्ट आपल्याला बाजार यंत्रणा देऊ शकत नाही. म्हणून याचा आन्सर जे आहे का मित्रांनो ते आहे बी. तर आपला 9वा क्वेश्चन असा आहे पूर्ण स्पर्धेतील दीर्घकालीन समतोलाबाबत सिद्धांत असे भाकीत करतो. ए एकूण खर्च बरोबर एकूण प्राप्ती आणि सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती. बी उद्योग संस्था महत्तम सरासरी एकूण खर्च पातळीचे उत्पादन करतात. सी उद्योगात बाहेरून उद्योग संस्थांचा प्रवेश आणि उद्योगातून उद्योग संस्थांचे बहिर्गमन अशी प्रवृत्ती असते. डी एकूण खर्च बरोबर नाही एकूण प्राप्त आणि सीमांत खर्च बरोबर नाही सीमांत प्राप्ती. तर याचा आन्सर जे आहे का मित्रांनो ते आहे ए एकूण खर्च बरोबर एकूण प्राप्ती आणि सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती हे याचं भाकीत करतो. तर मित्रांनो आपला 10वा क्वेश्चन असा आहे की अतिरिक्त क्षमता आणि विक्री खर्च हे कोणत्या बाजारातील उद्योग संस्थाचा गुणविशेष आहे. तर ए मक्तेदारी, बी पूर्ण स्पर्धा, सी मक्तेदारी युक्त स्पर्धा, डी शुद्ध स्पर्धा. तर कोणता उद्योग संस्थाचा कोणता गुणविशेष आहे. तर याचा आन्सर आहे मित्रांनो सी. तर याचा आन्सर आहे मित्रांनो सी हे याचं उत्तर आहे. तर मक्तेदारी युक्त ही स्पर्धा. तर मित्रांनो असे जे क्वेश्चन्स होते की जे मागील परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते तर हे आपल्याला हे क्वेश्चन्स कन्फ्युजन करणारे वाटत असतील तर तुम्ही आम्हाला 100% कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही हे क्वेश्चन तुम्हाला आणखीन सोप्या भाषेमध्ये उपलब्ध करून देऊ जेणेकरून तुम्हाला समजून घेण्यासाठी अवघड जाणार नाही. तर तुम्हाला याच्या बाबतीत काही शंका काही प्रश्न असतील तर तुम्ही अवश्य आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा. तर मित्रांनो आपला नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो MTSवर असेल जे मल्टी टास्क सिलेक्शन जे पोस्ट विभागामधली 10वीच्या लेवलवरची जी एक्झामिनेशन आहे त्याच्यावर आम्ही नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यामध्ये पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे पोस्टमॅन आणि मेल गार्डच्या परीक्षेला पण विचारू शकतात. तर मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा इथंच समाप्त करूया. तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम. आणि मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.